नासिक के चांदवड़ में राजस्व पखवाड़ा के अवसर पर एक कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें मुख्यमंत्री लाड़की बहन योजना का शुभारंभ किया गया। यह कार्यक्रम चांदवड़ देवड़ा मतदार संघ के विधायक डॉक्टर राहुल आहेर की अध्यक्षता में आयोजित किया गया। इस अवसर पर विधायक डॉक्टर राहुल आहेर ने कहा कि जिन लोगों को फॉर्म भरने में परेशानी हो रही है या सर्वर प्रॉब्लम आ रहा है तो उनके फॉर्म रिजेक्ट नहीं किए जाएंगे। उन्होंने भरोसा भी दिलाया सभी लाभार्थियों को योजना का फायदा होगा, इसकी गारंटी हम देते हैं। योजनेची अंमलबजावणी होते ही राज्यभर होते आणि याच्या सर्व्हरमध्ये किंवा याच्या फॉर्म भरण्यामध्ये थोड्याशा कुठेतरी आता अंगणवाडी सेविका इथं आहेत, सुपरवायझर आहेत, त्याच्यामध्ये किरकोळ काही अडचणी येत आहेत। कधी-कधी सर्व्हर हँग होतं, कधी-कधी ॲपवर काही प्रॉब्लेम येत आहेत। त्याची आपण चिंता करण्याची गरज नाही। आजच्या घडीला आपण एखादा फॉर्म भरला आणि तो एकदा एडिट केला तर दुसऱ्यांदा एडिट करायचा त्याच्यामध्ये ऑप्शन नाही, पण त्याच्यावरही शासन आता ते मोकळं करून देते आणि त्याच्यामुळे आपण लगेच घाबरून न जाता की मला रिजेक्टचा मेसेज आला। काही जणांचे फॉर्म हे चुकीचे भरले गेले आणि काही लोकांना आपला फॉर्म रिजेक्ट झाला असा मेसेज जरी आलेला असेल तरी आपण आपल्या अंगणवाडी सेविका असतील, आपले सेतू कार्यालय असेल त्यांच्याकडे संपर्क साधा। आपल्याला त्याच्यामध्ये एडिट करून किंवा आपल्या फॉर्मचे ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी भरून आपल्याला आपला त्या लाभापासून आपल्याला वंचित राहण्याचं काही कारण नाही। आलो आता आम्हाला सरकारने ती योजना दिली, मग तेवढ्यासाठी आलो आम्ही आभार मानतो। आता 1500 रुपये महिना आमच्या मानाने आम्हाला बरं वाटतं। वंदना बाजीराव राहणार हरमल तालुका चांदवड। सरकारने योजना दिली स्त्रियांसाठी, अतिशय खूप छान आहे। अशा बऱ्याचशा योजना इथून पुढच्या स्त्रियांना भेटल्या पाहिजे। खरं बघायला गेलं तर महायुती सरकारचा मनापासून आमच्या महिलांच्या वतीने अभिनंदन आणि आभारही मानते। खरं महिलांसाठी हे महायुतीचं सरकार अतिशय योग्य आहे। त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून आमच्या खरं महिलांना मान सन्मान देण्याचं काम खरं या शासनाने केलं आहे। ज्या महिलेला आज एका महिन्यासाठी 1,500 रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यांच्या प्रपंचासाठी, आरोग्यासाठी आणि इतर कुठे जाण्या येण्याच्या संदर्भात त्यांना ती फार उपयोगी पडणार आहे। आणि भविष्यात हे पैशांचं जे 1,500 रुपये ह्या महिलांसाठी दिलेलं आहे, खरंच महिला मनापासून ऋणी आहेत। इसी अवसर पर चांदवड़ तहसीलदार मंदार कुलकर्णी ने भी इस संबंध में अधिक जानकारी दी। नमस्कार, आज 1 ऑगस्ट आहे। 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून सर्व राज्यभरात साजरा केला जातो। महसुली वर्षाची सुरुवात 1 ऑगस्टपासून सुरू होत असते। आजच्या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ चांदवड तालुक्यामध्ये करण्यात आला। त्याचबरोबर महसूल दिनाचं औचित्य साधून शासनामार्फत महसूल पंधरवडा साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे। त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम तहसील स्तर, मंडळ स्तर तसेच तलाठी स्तरावर होणार आहेत। या योजनेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो। ब्युरो रिपोर्ट, DC न्यूज़ इंडिया, नासिक।